आमदार केळकर यांनी शहरातील महानगर गॅस विषयाबाबत घेतला आढावा. आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील विश्रामगृहात ठाण्यातील विविध गृहसंकुलातील प्रतिनिधी व महानगर गॅस अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेतली. या बैठकीला महानगर गॅसचे व्यवस्थापक प्रदीप के एन, श्री आकाश जाधव, श्री आकाश गवळी, निलेश कोळी, सचिन शिंगारे, राकेश जैन, रवी रेड्डी व गृहसंकुलातील नागरिक उपस्थित होते. ठाण्यातील खारकळ, अळी, माजिवडा, चरई, कोळीवाडा आदी विविध भागातील गॅस विषयाबाबत तसेच महानगर गॅसच्या सुरू असलेल्या कामाबाबत, नवीन गॅस जोडणीबाबत आमदार केळकर यांनी या बैठकीत आढावा घेतला. आमदार केळकर यांनी बोलताना सांगितले की दर 15 दिवसांनी व महिन्याला नागरिक, महानगर गॅस अधिकारी व महापालिकेचे अधिकारी यांची एकत्रित बैठक मी घेत असतो. या बैठकीत राहिलेल्या महानगर गॅसच्या कामांचा व नवीन सुरू करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यात येतो. गेल्या 2 वर्षात ठाण्यातील विविध भागातील माझ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन आतापर्यंत 4,992 फ्लॅट धारकांना महानगर गॅस जोडणी करण्यात आली आहे. ठाणे शहर वाढत आहे, पुनर्विकास होत आहे, नवीन इमारती वाढत आहेत, तर एकीकडे घोडबंदरही विकसित होत आहे. विकासक इमारती बांधून निघून जातात, परंतु नंतर येथील रहिवाशांना आवश्यक बाबींकरिता झगडत राहावे लागते. त्यातील गॅसच्या संदर्भात आम्ही अशी रचना केल्यामुळे लाखो लोकांना कसा लाभ मिळेल हे बघत असतो आणि आता पावसाळ्यापूर्वी 15 इमारतींना गॅस जोडणीचे काम पूर्ण होईल असे सांगितले. चौकट या बैठकीमध्ये श्री निलेश कांबळे यांनी जरीमरी पोलीस वसाहत व टॉवरच्या मध्ये राहणाऱ्या पोलीस कुटुंबियांना मोफत पाईप गॅस जोडणी करून द्यावी अशी मागणी केली. आमदार केळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असता त्यावर तांत्रिक बाबींचा आढावा घेऊन लवकरात लवकर सकारात्मक कारवाई करू असे महानगराच्या अधिकाऱ्यांनी आमदार केळकर यांना आश्वासन दिले. सर काय सांगाल, आज महानगर गॅसच्या समस्या सर्व ठाणेकरातून समस्या घेऊन आले होते. एमजीएलचं कनेक्शन जे आहे ते अत्यंत नागरिकांना उपयुक्त आहे, फायदेशीर आहे, जरुरी आहे आणि त्याच्यामुळे त्यांची म्हणजे महापालिका, एमजीएल आणि ज्यांना कनेक्शन हवं आहे तर त्यांची कॉमन मीटिंग झाल्याशिवाय काही हे होत नाही. गेल्या 2 वर्षापासून मी आमच्या सर्व निरनिराळ्या भागातले जे आमचे सहकारी आहेत त्यांना घेऊन ज्या ठिकाणी आतापर्यंत जवळजवळ 4,992 फ्लॅट धारकांना ही कनेक्शन मिळालेली आहेत आणि बाकीची जी राहिली आहे त्याच्याकरता आम्ही काय करतो की दर 15 दिवसांनी किंवा महिन्याने अशा प्रकारची एमजीएलचे अधिकारी आणि महापालिका आणि त्या ठिकाणचे रहिवासी यांची कॉमन मीटिंग घेऊन ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी पाठपुरावा केल्यावरच लोकांपर्यंत त्यांना जे आवश्यक गोष्टी असतात त्या पोचतात. ठाणं वाढतंय, इमारती पुनर्विकसित होत आहेत, घोडबंदर भागामध्ये देखील मोठे मोठे टॉवर होत आहेत आणि त्यांना बिल्डर लोक बांधून निघून जातात. पण त्या ठिकाणी त्यांना जी बेसिक गरजा असतात, मग गॅस कनेक्शन असेल किंवा बाकी वाहतुकीच्या संबंधामध्ये, ते एमजीएलच्या संबंधामध्ये आम्ही ही एक रचना घेतल्यामुळे लाखो लोकांना आतापर्यंत या शहरामधल्या ही गॅसची जोडणी जी आहे ती लवकर कशी मिळेल याच्याकरता आणि ती मिळालेली आहे आणि पुढच्या ज्या काही जोडण्या आहेत त्याच्याकरता देखील आम्ही आता पावसाळा तोंडावर असल्यामुळे त्याच्या आतमध्ये आता जवळजवळ आम्ही 15 भागांमध्ये कनेक्शन देऊन त्याला सुरुवात करणार.